नमस्कार मित्रांनो, मी पुणे पोलीस तुमचं स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलवरती। आज आपण समाज सुधारक या टॉपिकवरती IMP प्रश्न बघणार आहोत, जेणेकरून येणाऱ्या पोलीस भरतीमध्ये तुम्हाला या प्रश्नांचा फायदा हो। तर चला मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया। तर पहिला समाज सुधारक कोणता आहे? जगन्नाथ शंकर शेठ। जगन्नाथ शंकर शेठ यांचा जन्म 10 फेब्रुवारी 1803 रोजी मुंबई या जिल्ह्यात झाला। तसेच जगन्नाथ शंकर शेठ यांना मुंबईचे शिल्पकार म्हणून ओळखले जाते। IMP प्रश्न आहे मित्रांनो, वारंवार पोलीस भरतीला विचारला जातो। बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटीची स्थापना 1824 साली लॉर्ड एल्फिन्स्टन यांच्या सहकार्याने मुंबई स्थापन केलेली होती। तुम्हाला प्रश्न येईल, बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटीची स्थापना कोणी केली? तर जगन्नाथ शंकर शेठ यांनी केलेला आहे। तसेच बॉम्बे असोसिएशनची स्थापना देखील 1852 साली दादाभाई नौरोजी व भाऊ दाजी लाड यांच्या सहकार्याने स्थापन केलेली आहे। IMP प्रश्न, मुंबईचे अनभिष्ट सम्राट या शब्दात प्र.के. अत्रे यांनी त्यांच्या नावाचा गौरव केलेला आहे। तुम्हाला प्रश्न येईल, मुंबईचे अनभिष्ट सम्राट म्हणून जगन्नाथ शंकर शेठ यांचा गौरव कोणी केलेला आहे? तर प्र.के. अत्रे यांनी मुंबईचे अनभिष्ट सम्राट म्हणून जगन्नाथ शंकर शेठ यांचे गौरव केलेला आहे। दुसरा समाज सुधारक मित्रांनो, सर्व प्रश्न आपण IMP घेतलेले आहेत, म्हणून तुम्ही हे एका वहीमध्ये देखील लिहू शकता, जेणेकरून येणाऱ्या पोलीस भरतीमध्ये तुम्हाला या प्रश्नांचा फायदा व्हावा। तर दुसरा समाज सुधारक कोणता आहे? आचार्य बाळशास्त्री जांभेकर। यांचा जन्म झाला 6 जानेवारी 1832 साली। कोणत्या ठिकाणी झाला? पोरबूर, जिल्हा रत्नागिरी। तसेच 6 जानेवारी हा पत्रकार दिवस म्हणून देखील साजरा केला जातो। बाळशास्त्री जांभेकर यांचा जन्म 6 जानेवारी या दिवशी झाला। तसेच त्यांचा जन्मदिवस पत्रकार दिन म्हणून साजरा केला जातो। त्यांना आद्य सुधारक, तसेच मराठी वृत्तपत्राचे जनक आणि आद्य इतिहास संशोधक म्हणून ओळखले जाते। IMP प्रश्न कोणता? मराठी वृत्तपत्राचे जनक म्हणून कोणाला ओळखले जाते? असा प्रश्न आला तर तुम्ही उत्तर द्यायचे आहे बाळशास्त्री जांभेकर। IMP प्रश्न, 1832 साली दर्पण हे मराठी भाषेतील पहिले साप्ताहिक कोणी सुरू केले? असा प्रश्न आला तर बाळशास्त्री जांभेकर यांनी 1832 साली दर्पण हे मराठी भाषेतील पहिले साप्ताहिक सुरू केले। तसेच दिग्दर्शक हे मासिक देखील सुरू केलेले आहे। त्यांच्या ग्रंथ संपदा कोणत्या आहेत? शून्यलब्धी, हिंदुस्थानचा इतिहास व सारसंग्रह। याच्यातली IMP आहे शून्यलब्धी। शून्यलब्धी ग्रंथ याच्यावरती प्रश्न विचारला गेलेला आहे। तसेच बाळशास्त्री जांभेकर यांनी ज्ञानेश्वरीचे पाठभेदासह संपादन केलेले आहे। समाज सुधारक कोणता आहे? IMP आहे दादोबा पांडुरंग तर्खडकर। यांचा जन्म झाला 9 मे 1814 या साली। कोणत्या ठिकाणी झाला? तर मुंबई या ठिकाणी। 1852 साली अहमदनगर या ठिकाणी डेप्युटी कलेक्टर असताना भिल्लांचा बंडाचा यशस्वी बिमोड केलेला होता। IMP प्रश्न या तुम्हाला प्रश्न येईल, भिल्लांचा बंडाचा यशस्वी बिमोड कोणी केला? तर तुम्ही उत्तर द्यायचे आहे दादोबा पांडुरंग तर्खडकर। कोणत्या साली केला? तर 1852 या साली केलेला आहे। तसेच दादोबा पांडुरंग तर्खडकर यांना ब्रिटिश सरकारने राव बहादूर ही पदवी दिलेली आहे। त्यांनी कोणत्या सभा स्थापन केल्या ते आपण बघू। सर्व IMP प्रश्न आहेत। परमहंस सभेची स्थापना 1849 साली मुंबई या जिल्ह्यात केली। तसेच मानव धर्म सभेची स्थापना 1844 साली सुरत या ठिकाणी केलेला आहे। दोघं IMP प्रश्न आहेत, पोलीस भरतीला वारंवार विचारले गेलेले आहेत। त्यांचे ग्रंथ कोणते आहेत? तर पारमांचिक सभा तसेच धर्मविवेचन हे दादोबा पांडुरंग तर्खडकर यांचे ग्रंथ आहेत। IMP प्रश्न कोणता आहे? दोघं IMP आहेत, पण याच्यावरती प्रश्न बरेच मुले चुकतात। धर्मविवेचन हा ग्रंथ कोणी लिहिला किंवा कोणाचा आहे असा प्रश्न आला तर तुम्ही उत्तर द्यायचे आहे दादोबा पांडुरंग तर्खडकर। हा याच्यावरती बरेच मुले प्रश्न चुकतात, म्हणून लक्षात ठेवायचे आहे। तसेच दादोबा पांडुरंग तर्खडकर यांनी मोरोपंत यांच्या केकावली ग्रंथावर टीका केलेली आहे। IMP प्रश्न आहे। हा प्रश्न देखील मुलं भरपूर वेळा चुकतात, हा सुद्धा लक्षात ठेवायचा आहे। तसेच सर्वात IMP प्रश्न आहे, मराठी भाषेचे पाणिनी म्हणून कोणाला ओळखले जाते? तर दादोबा पांडुरंग तर्खडकर यांना मराठी भाषेचे पाणिनी म्हणून ओळखले जाते। पुढचा समाज सुधारक आहे भाऊ महाजन। यांचा जन्म 1815 साली कुलाबा जिल्ह्यात पेण येथे झाला। तसेच दर्पण व दिग्दर्शक या वृत्तपत्रात प्रथम लेखन
लेखन करीत असे. कोण करत असे? तर भाऊ महाजन. तसेच भाऊ महाजन यांचे साप्ताहिक कोणते? तर प्रभाकर हे साप्ताहिक भाऊ महाजन यांचे आहे. आणि धूमकेतू व ज्ञानदर्शक हे नियतकालीन देखील भाऊ महाजन यांचे आहे. सर्व IMP प्रश्न आहेत मित्रांनो, तुम्ही लिहून घेऊ शकता, जेणेकरून पेपर जेव्हा पेपर येईल तेव्हा तुम्ही या प्रश्नांचं रिव्हिजन करून जा. तुम्हाला या प्रश्नांचा नक्की फायदा होईल. तुम्हाला पुढचा समाज सुधारक आहे गोपाळ हरी देशमुख. यांना लोकहितवादी म्हणून ओळखले जाते. त्यांना लोकहितवादी म्हणून ओळखले जाते. तसेच महाराष्ट्रातील धर्म प्रबोधनाच्या चळवळीचे अग्रणी म्हणून देखील गोपाळ हरी देशमुख यांना ओळखले जाते. त्यांचा जन्म झाला 18 फेब्रुवारी 1823 साली पुणे या ठिकाणी झालेला आहे. त्यांचे उपनाव काय आहे? सिद्धेय. IMP प्रश्न आहे, याच्यावरती प्रश्न विचारला गेलेला आहे. सिद्ध या टोपण नावाने कोणाला ओळखले जाते? तर गोपाळ हरी देशमुख यांना ओळखले जाते. तसेच लोकहितवादी म्हणून देखील गोपाळ हरी देशमुख यांना ओळखले जाते. ब्रिटिश सरकारने गोपाळ हरी देशमुख यांना जस्टिस ऑफ पीस व राव बहादूर ह्या पदव्या दिलेल्या आहेत. तसेच लोकहितवादी यांना स्त्री शिक्षणाचे पुरस्कर्ते म्हणून देखील ओळखले जाते. IMP प्रश्न आहे, बरेच मुले हा प्रश्न चुकतात. स्त्री शिक्षणाचे पुरस्कर्ते कोण असा प्रश्न आला तर तुम्ही लोकहितवादी म्हणजे गोपाळ हरी देशमुख असा उत्तर द्यायचे आहे. तसेच गोपाळ हरी देशमुख यांना सर्वांगीण सुधारणेचे अग्रप्रवर्तक म्हणून देखील ओळखले जाते. त्यांनी शिक्षण विषयावरती कोणते विचार मांडले आहे? ज्ञान हीच शक्ती, शहाणपणाचे अंती सर्व आहे, असे शिक्षण विषयावर विचार मांडलेले आहेत. त्यांचे ग्रंथ कोणते आहेत? तर लक्ष्मी ज्ञान, दुसरा हिंदुस्थानचे दारिद्र्य येण्याचे कारणे, ग्रामरचना, हिंदुस्थानचा इतिहास, लंका व पानिपत हे त्यांच्या ग्रंथसंपदा आहेत. याच्यातले IMP आहे पानिपत व दुसरा हिंदुस्थानचे दारिद्र्य येण्याचे कारणे, हे दोन तुम्ही IMP लक्षात ठेवायचे आहे. तसेच लक्ष्मी ज्ञान हे देखील IMP लक्षात ठेवायचे आहे. याच्यावरती प्रश्न बरेच वेळा विचारले गेलेले आहेत. त्यांचे निधन कधी झाला? तर 9 ऑक्टोबर 1892 साली गोपाळ हरी देशमुख यांचे निधन झालेलं आहे. तुम्हाला व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या. अशाच प्रकारचे व्हिडिओ आपण देखील पुढे समाज सुधारकावरती व्हिडिओ बनवणार आहेत. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.